तेलंगणातून वैद्यकीय क्षेत्राला काळीमा फासणारी आणि माणुसकीला हादरवून सोडणारी एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे। मुख्यमंत्र्यांनी पण कडक कारवाईचे आदेश दिले। नेमकं काय घडलं पुढे बघण्यापूर्वी चॅनल सबस्क्राईब करा डेली ताजा अपडेट बघण्यासाठी। भद्राद्री कोठागुडेम जिल्ह्यातील गुंडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर उपलब्ध नसल्याने एका आरोग्य सेविकेनं गर्भवती महिलेची प्रसूती केली। मात्र या गंभीर निष्काळजीपणामुळे नवजात बाळासह 20 वर्षीय मातेचाही वेदनादायक मृत्यू झाला। या घटनेला अत्यंत भयंकर वळण तेव्हा मिळाले जेव्हा मृत मातेच्या अंत्यसंस्कारानंतर तिच्या चितेच्या राखेत शस्त्रक्रियेसाठी वापरली जाणारी लोखंडी कात्री सापडली। या प्रकारामुळे संपूर्ण परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून तेलंगणा मानवाधिकार आयोगानं या प्रकरणाची गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत। गुंडाळा मंडळातील दुर्गम आदिवासी भाग असलेल्या शंभू निगुडेम येथील 20 वर्षीय गर्भवती महिला वनजा यांना 13 जून रोजी दुपारी प्रसूती वेदना सुरू झाल्या। कुटुंबियांनी त्यांना तातडीनं 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या गुंडाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केलं। मात्र यावेळी रुग्णालयाचे प्रमुख मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुदीप कर्तव्यावर हजर नव्हते। परिस्थितीचे गांभीर्य न ओळखता तिथं उपस्थित असलेल्या ज्ञानेश्वरी नामक ANM यांनी स्वतःच प्रसूती करण्याचा निर्णय घेतला असून प्रसूतीनंतर जन्माला आलेल्या बाळामध्ये कोणतीही हालचाल नव्हती। रुग्णवाहिकेची 2 तास प्रतीक्षा आणि खोटं आश्वासन। बाळाची प्रकृती खालावल्याचे पाहून कर्मचाऱ्यांनी वनजा यांना इल्लेंदू सरकारी रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला, परंतु सरकारी यंत्रणेचा ढिसाळ कारभारामुळे रुग्णवाहिका तब्बल 2 तास उशिराने पोहोचली। बाळाचा मृत्यू झालेला असतानाही तो जिवंत असल्याचं सांगून कर्मचाऱ्यांनी आम्हाला तिथून पळवून लावले। इल्लेंदू रुग्णालयात पोहोचताच डॉक्टरांनी बाळाला मृत घोषित केले असा संतप्त आरोप वनजा यांचे पती संजीव राव यांनी केला आहे। गर्भाशयातून अतिरक्तस्राव आणि मातेचा अखेरचा श्वास। बाळाच्या मृत्यूनंतर वनजा यांची प्रकृती वेगाने खालावत गेली। गर्भाशयातून मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव होत असल्याने त्यांना आधी इल्लेंदू आणि नंतर खम्मम सरकारी सामान्य रुग्णालयात हलवण्यात आलं। मात्र अतिरक्तस्रावामुळे उपचारादरम्यान वनजा यांनीही जगाचा निरोप घेतला। एका सदृढ माता आणि तिच्या 3 किलो वजनाच्या बाळाचा रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे बळी गेल्यानं कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। वनजा आणि तिच्या चिमुरडीवर गावामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले। यानंतर पारंपरिक धार्मिक विधीनुसार जेव्हा कुटुंबीय चितेची राख गोळा करण्यासाठी स्मशानभूमीत गेले तेव्हा राखेमध्ये प्रसूती दरम्यान शस्त्रक्रियेसाठी वापरली जाणारी लोखंडी कात्री आढळून आली। ही कात्री प्रसूती दरम्यान मृतदेहातच विसरली गेली होती की काय असा संशय आता व्यक्त केला जात असून यामुळे वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणाचा कळस समोर आलाय। या प्रकरणाचे पडसाद थेट राजकीय आणि सामाजिक वर्तुळात उमटले आहेत। कर्तव्यावर हजर नसलेले डॉक्टर आणि प्रसूती करणाऱ्या ANM ज्ञानेश्वरी यांच्यावर तातडीनं विभागीय कारवाईचे आदेश देण्यात आले। तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले असून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल असं स्पष्ट केलंय। मानवाधिकार आयोगाची एंट्री। तेलंगणा मानवाधिकार आयोगाने या घटनेची स्वेच्छेने दखल घेत जिल्हा प्रशासनाला तात्काळ अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले। एक कळी उमलण्यापूर्वीच कोमजली आणि एका मातेचा संसार उद्ध्वस्त झाला। आता या निष्पाप जीवांच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या नराधमांना काय शिक्षा होते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय।